मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयातील प्रथम सत्र परीक्षा शैक्षणिक वर्ष 2021-22 यासाठी एक नमुना प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। मित्रांनो, ही केवळ नमुना प्रश्नपत्रिका आहे। तुम्हाला प्रथम सत्र परीक्षेमध्ये हीच प्रश्नपत्रिका येईल असं नाहीये, परंतु यातील बरेच असे प्रश्न आपल्याला प्रथम सत्र परीक्षेमध्ये येतील। त्याचबरोबर मार्च 2022 मध्ये जी आपली वार्षिक परीक्षा होणार आहे त्यामध्ये देखील या प्रश्नपत्रिकेमधील बरेच प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर ही प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवण्यासाठी 2 तास वेळ दिला जाईल आणि प्रश्नपत्रिका 40 गुणांची असेल। आणि त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक मुख्य प्रश्नांची उत्तरे लिहिण्याची सुरुवात आपल्याला स्वतंत्र पानावर करायची आहे। प्रश्न क्रमांक 1 मधील प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रथम प्रयत्नासच आपल्याला गुण दिले जातील। त्यानंतर तिसरी सूचना, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक आपल्याला लिहायचा आहे। उदाहरणार्थ 1 या प्रकारे या सूचना आपल्याला वारंवार दिलेल्या आहेत, त्याच सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत। तर आपण पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया। प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून त्याचा योग्य क्रमांक आपल्याला लिहायचा आहे, पर्याय क्रमांक आपल्याला लिहायचा आहे आणि याच्यासाठी गुण असतील 5 गुण। यातील पहिला उपप्रश्न आहे, मॅग्नेशियमच्या फितीची सहत हायड्रोक्लोरिक बरोबर किंवा हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन टिंबटिंब क्षार तयार होतात। पर्याय काय दिलेत, कॉपर क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, फेरस क्लोराईड आणि मॅग्नेशियम क्लोराईड। त्याचं योग्य उत्तर असेल मॅग्नेशियम क्लोराईडचे क्षार या ठिकाणी तयार होत आहेत। पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात। त्याचं योग्य उत्तर आहे होपच्या उपकरणाचा वापर केला जातो। आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडामध्ये आहेत, तर आधुनिक आवर्त सारणीत अधातू हे पी खंडामध्ये आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न, NH3 अधिक HCl ही 2 अभिक्रियाकारक आहेत, उत्पादित आहेत। NH4Cl ही टिंबटिंब रासायनिक अभिक्रिया आहे। आपल्याला या रासायनिक अभिक्रियेचा प्रकार सांगायचा आहे। तर या ठिकाणी 2 अभिक्रियाकारकापासून एकच उत्पादित तयार होत आहे, त्यामुळे ही संयोग अभिक्रिया आहे। पुढचा प्रश्न, गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य खालीलपैकी कोणते आहे, तर याचं योग्य उत्तर असेल विषुववृत्तावर सर्वात कमी आहे। तर हे विषुववृत्तावर सर्वात कमी आहे, त्याचं कारण लक्षामध्ये घ्या। ध्रुवावर सर्वात कमी नाही आहे, ध्रुवावर आपल्या या गुरुत्व त्वरणाची किंमत किती आहे, 9.83 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग आहे। परंतु विषुववृत्तावर जीची किंमत सर्वात कमी आहे ती किती आहे, 9.78 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग। त्यामुळे योग्य उत्तर असेल विषुववृत्तावर सर्वात कमी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न पहिला ब, खालील उपप्रश्नांची उत्तरे लिहा। हा देखील 5 गुणांसाठी असेल। तर यातील पहिला उपप्रश्न, गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। वितळतार, MCB कळ, हातमोजे आणि जनित्र। तर यातील वेगळा शब्द आहे जनित्र। कारण जनित्र म्हणजे काय आहे, यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणारे हे एक यंत्र आहे आणि बाकीचे 3 घटक आहेत। हे 3 घटक विद्युत ऊर्जेपासून होणारं नुकसान टाळण्यासाठी आपण यांचा वापर करत असतो, त्यामुळे योग्य उत्तर असेल जनित्र। पुढचा प्रश्न, खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा। या ठिकाणी साखर आहे। साखरेचं अपघटन झाल्यानंतर काय काय तयार होईल, तर साखरेचं अपघटन झाल्यानंतर या ठिकाणी 12 कार्बन आणि त्यानंतर 11 H2O हे पाण्याचे रेणू तयार होतील। त्यामुळं हे आपण याचं उत्तर दिलेलं आहे। खालील अभिक्रियेचा प्रकार सांगा। अभिक्रिया काय आहे, बेरियम क्लोराईड अधिक सल्फ्युरिक आम्ल। त्यानंतर यापासून काय म्हणलेलं आहे, बेरियम सल्फेट अधिक 2 हायड्रोक्लोरिक ॲसिड। त्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे। त्याचा प्रकार येईल दुहेरी विस्थापन अभिक्रिया, कारण या ठिकाणी अभिक्रिया कारकामध्ये जे आयन आहेत या आयनांची अदलाबदल झालेली आहे, त्यामुळे याचा प्रकार आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया। त्यानंतर प्रश्न
पाचवा चूक की बरोबर ते आपल्याला लिहायचं आहे. बर्फाचं वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा हा 333 किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम इतका आहे. तर हे विधान चूक आहे, लक्षात घ्या. हे विधान चूक आहे. त्याचं कारण म्हणजे बर्फाचा वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा हा 333 किलो जूल प्रति किलोग्रॅम इतका आहे. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, किलो जूल म्हणजे SI पद्धतीमधील एकक पाहिजे, परंतु या ठिकाणी कॅलरी दिलेले CGS पद्धतीमधील, त्यामुळे ही विधान चूक असेल. जाऊया पुढील प्रश्नाकडे. सहसंबंध पूर्ण करा. ब्रास हे कशापासून बनतं? कॉपर आणि झिंकपासून बनतं. त्यानंतर पुढे दिले ब्रॉन्झ हे कशापासून बनतं ते आपल्याला लिहायचं आहे. तर हे तांबे आणि कथिलापासून बनत असतात. आणि या प्रश्नाचा प्रश्न क्रमांक आहे 5. या ठिकाणी प्रश्न क्रमांक वर खाली झालेले आहेत, लक्षामध्ये घ्या. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 शास्त्रीय कारणे लिहा. यामध्ये आपल्याला 3 उपप्रश्न विचारले जातील, त्यापैकी 2 लिहायचे आहेत. एकूण गुण असतील 4. पहिला प्रश्न, आधुनिक आवर्तन सारणीमध्ये गणामध्ये वरून खाली जाताना अणु त्रिज्या वाढत जाते, त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तर अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. त्यानुसार गणात वरून खाली जाताना नव्या कक्षांची भर पडून अणुकेंद्रक व संयुज्य इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढत जाते. त्यामुळे परिणामी केंद्रीय प्रभार कमी होऊन, केंद्रीय प्रभार हा धन आहे, हा प्रभार कमी होऊन संयुज्य इलेक्ट्रॉन वरील आकर्षण बल कमी होते. म्हणजेच धन प्रभारित प्रोटॉन आणि ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन यामधील आकर्षण बल हे कमी होते. म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते व अणूचं आकारमान देखील वाढत जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर इयत्ता 9वी ते 12वीचे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला या अनअकॅडमीचे फ्री सबस्क्रिप्शन मिळण्याची सुवर्ण संधी आहे. त्यासाठी तुम्हाला केवळ 24 ऑक्टोबरला होणारी ही जी परीक्षा आहे, त्या परीक्षेचं नाव आहे विक्ट्री स्कॉलरशिप टेस्ट. ही परीक्षा आपल्याला द्यायची आहे. तरी विक्ट्री स्कॉलरशिप टेस्ट दिल्यानंतर आपल्याला काय फायदा होईल, या स्कॉलरशिप टेस्टचे आपण स्वरूप समजून घेऊया. तर इयत्ता 9वी ते 10वीसाठी 45 मिनिटांची ही टेस्ट असेल आणि इयत्ता 11वी आणि 12वीसाठी 30 मिनिटांची ही टेस्ट असेल. तर या परीक्षेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना काही रिवॉर्ड्स म्हणजे बक्षिसं देखील मिळणार आहेत. म्हणजेच पहिल्या 3 टॉप स्कोअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनअकॅडमीतर्फे फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे. या ठिकाणी फर्स्ट रँकसाठी 3 महिन्यांचे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल. तसेच दुसऱ्या व तिसऱ्या रँकसाठी 1 महिन्यांचे फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे. या टेस्टचा आपण इव्हेंट प्लॅन समजून घेऊया. तरी परीक्षा 24 ऑक्टोबरला होईल. परीक्षा इंग्रजीमध्ये असेल आणि याचे विषय असतील मॅथ्स, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स देखील असेल. आणि सहभागी वर्ग असतील इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवू शकतात. त्याचबरोबर या टेस्टमध्ये अगदी मोफत सहभाग नोंदवण्यासाठी व अनअकॅडमीच्या कोणत्याही पेड सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड यूज करा. आणि या संबंधीच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे आजच अनअकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. त्यानंतर जाऊया आपल्या पुढील प्रश्नाकडे. विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात, ह्याचं आपल्याला शास्त्रीय कारण द्यायचं आहे. तांबे व ॲल्युमिनियम उत्तम विद्युत वाहक आहेत. त्याचं कारण लक्षामध्ये घ्या, कारण यांच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या ही सर्वाधिक जास्त आहे आणि यामुळे तांबे व ॲल्युमिनियमची विद्युत रोधकता देखील खूप कमी आहे. म्हणून त्यातून विद्युत धारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते. म्हणून विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. पुढचा प्रश्न, हिरवे पडलेली तांब्याची भांडे स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच यांचा वापर केला जातो. आता तांब्याची दमट हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचे कॉपर ऑक्साईड तयार होते आणि त्यानंतर कॉपर ऑक्साईडची हवेतील कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन तांब्यावर कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर जमा होतो आणि त्यामुळे या तांब्याची चकाकी नष्ट होते आणि त्यामुळे लिंबाचा रस किंवा चिंच यामध्ये एक आम्ल असते आणि या आम्लात कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर जो की आम्लारी धर्मी आहे,
हा विरघळतो, त्यामुळे पुन्हा तांब्याची भांडी स्वच्छ होतात व त्यांना चकाकी प्राप्त होते. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न क्रमांक 2ब. त्यामध्ये आपल्याला एकूण 5 उपप्रश्न विचारलेले आहेत. त्यापैकी कोणती 3 सोडवायचे आहेत. या प्रश्नासाठी एकूण गुण असतील 6. पहिला प्रश्न, क्षरण म्हणजे काय? लोखंडाचे क्षरण होण्यासाठी कोणते 2 घटक कारणीभूत आहेत किंवा लागतात? तर क्षरणाची व्याख्या, परिसरातील पदार्थांमुळे किंवा वातावरणातील घटकांमुळे म्हणजेच हवेतील आर्द्रतेमुळे धातूचे ऑक्सिडीकरण व पर्यायाने त्याची झीज होते, याला आपण क्षरण म्हणतो. तर कोणते 2 घटक कारणीभूत आहेत? तर क्षरण होण्यासाठी हवेतील आर्द्रता व क्षार यांची आवश्यकता असते, त्याच वेळेस त्या पदार्थाचं क्षरण लवकर होत असतं. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचे महत्त्व लिहा. तर न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या या नियमामुळे पुढील गोष्टींचे स्पष्टीकरण आपल्याला मिळते. पृथ्वी आपल्यावर प्रयुक्त करीत असलेले गुरुत्वीय बल आपल्याला कळते. त्यानंतर चंद्र व मानव निर्मित उपग्रहांचे पृथ्वीभोवती फिरणे हे देखील त्याचं महत्त्व आहे. त्यानंतर ग्रह, लघुग्रह, धूमकेतू इत्यादींचे सूर्याभोवती फिरणे हे या गुरुत्वाकर्षणामुळेच साध्य होतं. चंद्र व सूर्य यांच्यामध्ये समुद्रामध्ये येणारी भरती व ओहोटी. तर अशा प्रकारे न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचे महत्त्व आपण या ठिकाणी लिहिलेले आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. धातूच्या आम्लाबरोबर होणारी रासायनिक अभिक्रिया एक उदाहरण देऊन आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर धातूच्या आम्लाबरोबर अभिक्रिया होते त्यावेळी धातूचे क्षार तयार होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो. त्याचं एक उदाहरण घेऊया की मॅग्नेशियमची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता हायड्रोजन वायू मुक्त होतो. तर या ठिकाणी मॅग्नेशियम, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल या ठिकाणी या धातूचे म्हणजे या ठिकाणी धातू कोणता आहे? मॅग्नेशियम आहे. तर त्या धातूचे क्षार या ठिकाणी तयार होत आहेत व हायड्रोजन वायू हा बाहेर पडत आहे. त्यानंतर पुढील चित्राचे निरीक्षण करा आणि खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, वरील चित्रातील प्रक्रियेचे नाव सांगा. या ठिकाणी काय होत आहे? तर या चित्रामध्ये लोखंडाचे गंजणे ही प्रक्रिया दाखवलेली आहे किंवा लोखंडाचे ऑक्सिडीकरण ही प्रक्रिया दाखवलेली आहे. पुढचा प्रश्न, लोखंडाच्या कोणत्या पृष्ठभागांना ॲनोड व कॅथोड असे म्हणतात? तर लोखंडाच्या ज्या पृष्ठभागावर लोहाचे ऑक्सिडीकरण होऊन Fe2O3.H2O म्हणजेच गंज तयार होते त्या भागाला ॲनोड म्हणतात. त्यानंतर लोखंडाच्या ज्या पृष्ठभागावर ऑक्सिजनचे क्षपण होऊन पाणी तयार होते त्या भागाला कॅथोड असं म्हटलं जातं. या ठिकाणी धनाग्र म्हणजेच हा ॲनोड आहे आणि ऋणाग्र म्हणजेच या ठिकाणी काय दाखवलेलं आहे? कॅथोड आहे, ज्या ठिकाणी पाण्याचे रेणूची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न, जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात? एका उदाहरणाच्या सहाय्याने आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर ज्या रासायनिक अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण या दोन्ही अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तर रेडॉक्स अभिक्रिया म्हणजेच काय? क्षपण अधिक ऑक्सिडीकरण म्हणजेच रेडॉक्स बरोबर रिडक्शन अधिक ऑक्सिडीकरण. तर या रेडॉक्स अभिक्रियेत एका अभिक्रियाकारकाचे ऑक्सिडीकरण होते तर दुसऱ्या अभिक्रियाकारकाचे क्षपण होते. तर याचं एक उदाहरण द्यायचं आपल्याला. कॉपर ऑक्साईड अधिक हायड्रोजन या ठिकाणी काय तयार होईल? कॉपर अधिक H2O. आता या अभिक्रियेच्या वेळी कॉपर ऑक्साईडचे म्हणजेच CuO मधील ऑक्सिजनचा अणू बाहेर पडतो, अर्थात त्याचं क्षपण होते. क्षपणाची व्याख्या लक्षामध्ये घ्या. एकतर हायड्रोजन स्वीकारला जातो किंवा ऑक्सिजन बाहेर पडतो. तर या ठिकाणी याचं क्षपण झालेलं आहे. तर हायड्रोजनचा अणू हा बाहेर पडलेला ऑक्सिजन स्वीकारतो आणि त्या ठिकाणी पाणी तयार होते, म्हणून हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होते. आणि या ठिकाणी ऑक्सिडीकरण व क्षपण या अभिक्रिया एकाच वेळी घडत आहेत, म्हणूनच याला आपण रेडॉक्स अभिक्रिया म्हणत असतो. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या ठिकाणी एकूण 8 उपप्रश्न विचारलेले आहेत. त्यापैकी कोणतेही 5 उपप्रश्न लिहायचे आहेत. आपण सर्व 8ला 8 उपप्रश्न लिहित आहोत आणि हा प्रश्न 15 गुणांचा आहे. पहिला प्रश्न, आकृतीचे निरीक्षण करा आणि आकृतीला अनुसरून 3 नियम लिहा. तर ही आकृती कशाची आहे? केपलरच्या नियमावर आधारित ही आकृती आहे. तर त्याचे 3 नियम आपल्याला लिहायचे आहेत. पहिला नियम,
ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। हा झाला पहिला नियम। त्यानंतर केपलरचा दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते। हा झाला दुसरा नियम। आपल्याला या ठिकाणी नियम लिहायचे केवळ। तिसरा नियम, केपलरचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो। तर अशा प्रकारे आपण हे तिन्ही नियम लिहिलेले आहेत। पुढचा प्रश्न, मेंडलच्या आवर्त सारणीचे गुण लिहा। पहिला गुण, आवर्त सारणीत गुणधर्माप्रमाणे योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा दुरुस्त करून बदल करण्यात आला। उदाहरणार्थ बेरिलियमचे यापूर्वीचे अणुवस्तुमान हे 14.09 हे होते, ते बदलून 9.4 असे दुरुस्त करण्यात आले व बेरिलियमला बोरॉनच्या आधी जागा देण्यात आली। त्यानंतर दुसरा गुण, आवर्त सारणीमध्ये शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी काही जागा रिक्त ठेवलेल्या होत्या। त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या अज्ञात मूलद्रव्यावरून एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम व एका सिलिकॉन अशी नावे दिलेली होती। मेंडलीवने त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 व 72 असतील असे सांगितलेले होते। हे भाकित केलेले होतं। त्याप्रमाणे त्यांच्या गुणधर्मांचे देखील भाकित केलेले होते आणि पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कँडियम, गॅलियम व जर्मेनियम अशी नावे देण्यात आली आणि या मूलद्रव्यांचे गुणधर्म जुळणारे आढळले आणि यामुळे मेंडलच्या आवर्त सारणीचे हे महत्त्व पटलेले। तर या ठिकाणी आपण 2 गुण दिलेले आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न, 2 टंगस्टन बल्ब 220 व्होल्ट इतक्या विभवांतरावर चालतात। ते प्रत्येकी 100 वॅट व 60 वॅट विद्युत शक्तीचे आहेत। तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युत धारा किती आहे? नेमकं काय काय दिलेलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे। तर दिलेल्यामध्ये P1 दिलेलं आहे, पहिली शक्ती दिलेली आहे पहिल्या बल्बची 100 व्होल्ट, P2 म्हणजे दुसऱ्या बल्बची शक्ती दिलेली आहे 60 वॅट आणि विभवांतर दिलेलं आहे ते किती आहे? 220 व्होल्ट। आणि आपल्याला काय शोधायचं आहे? त्याची विद्युतधारा आपल्याला शोधायची आहे। तर या ठिकाणी आपल्याला जे सूत्र वापरायचं आहे ते सूत्र आहे P बरोबर V गुणिले I म्हणजेच विभवांतर गुणिले विद्युतधारा। परंतु आपल्याला या ठिकाणी विद्युतधारा शोधायची आहे, त्यामुळे या ठिकाणी थोडंसं सूत्र आपल्याला बदलावं लागेल आणि ते सूत्र काय होईल? सूत्र येईल I बरोबर P भागिले V। परंतु या ठिकाणी आपल्याला विद्युतधारा शोधायची आहे आणि तेही 2 बल्बमधील, त्यामुळे पहिल्या बल्बमधील विद्युतधारा त्यासाठी आपण I1 घेऊया। म्हणून I1 बरोबर P1 V, त्याचबरोबर आणि त्यानंतर अशाच प्रकारे दुसऱ्या बल्बमधील जी विद्युतधारा आपल्याला शोधायची आहे त्याला आपण I2 असं नाव देऊया आणि त्यानुसार मग P2 भागिले V, कारण या ठिकाणी विभवांतर तर समान आहे। आणि त्यानंतर मुख्य विद्युत वाहकामधील विद्युतधारा आपल्याला शोधायची आहे, त्यामुळं I बरोबर I1 अधिक I2 आपल्याला घ्यावं लागेल। म्हणजे पहिल्या बल्बमधील विद्युतधारा I1 आणि दुसऱ्या बल्बमधील विद्युतधारा I2। आता या ठिकाणी आपण किमती घेऊया। ही समांतर जोडणी इथं झालेली आहे, मग त्यानुसार या सूत्रामध्ये आपण किमती ठेवूया। त्यानंतर या ठिकाणी I1 ची आपण किंमत ठेवूया। I1 ची किंमत आहे P1 भागिले V अधिक I2 ची किंमत P2 भागिले V। इथं किमती ठेवूया। P1 ची किंमत किती आहे? 100 भागिले V ची किंमत 220 अधिक P2 ची किंमत आहे 60 भागिले विभवांतर आहे 220। त्यानंतर 100 अधिक 60 बरोबर या ठिकाणी 160 येईल भागिले 220 जशाल तसं। आता या ठिकाणी आपण गणित सोडवल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला काय भेटेल? 0.727 एम्पियर। तर एवढी विद्युतधारा त्या मुख्य विद्युत वाहकामधून प्रवाहित होईल। पुढील प्रश्न आहे, खालील समीकरणावर आधारित विचारलेला प्रश्नाचे उत्तर लिहा। या ठिकाणी एक समीकरण दिलेले आहे, कॅल्शियम कार्बोनेट
त्याला उष्णता दिलेली आहे आणि पुन्हा त्याचं अपघटन झाल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार झालेला आहे. तर पहिला प्रश्न, रासायनिक अभिक्रियेचा प्रकार आपल्याला लिहायचा आहे. तर हा अपघटन अभिक्रिया आहे. वरील अभिक्रियेच्या प्रकाराची व्याख्या आपल्याला लिहायची आहे. म्हणजे अपघटन अभिक्रियेची आपल्याला व्याख्या लिहायची आहे. तर ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो व त्यापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. ही त्याची व्याख्या झाली आहे. पुढे त्या रासायनिक अभिक्रियेचा उपप्रकार आपल्याला लिहायचा आहे. तर याचा उपप्रकार कोणता आहे? तर याला म्हणायचं औष्णिक अपघटन अभिक्रिया. कारण या कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन होण्यासाठी आपण उष्णता ऊर्जा दिलेली आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित 6 उपकरणांची नावे आपल्याला द्यायची आहेत. विद्युत शेगडी, विद्युत इस्त्री, विद्युत ओव्हन, विद्युत रोस्टर, त्यानंतर विद्युत जलतापक ज्याला आपण बॉयलर किंवा गीझर असंही म्हणतो, त्यानंतर विद्युत किटली, त्यानंतर शेवटी वितळतार. हे सर्व विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित ही उपकरणे आहेत. पुढचा प्रश्न, लघुपरिपथन म्हणजे काय? लघुपरिपथन होण्याची 2 कारणे आपल्याला सांगायची आहेत की ज्यावेळेस उघडी वीजयुक्त तार व उघडी तटस्थ तार हे परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास अथवा परस्परांना चिकटल्यास परिपथाचा रोध अतिशय कमी होतो आणि रोध कमी झाल्यानंतर त्या परिपथामधून प्रचंड प्रमाणामध्ये आता विद्युतधारा प्रवाहित होते आणि यामुळे त्या ठिकाणी त्या वाहकामधून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे त्या वाहकाचं तापमान अचानक वाढतं आणि तापमान वाढल्यामुळं त्या ठिकाणी आग देखील लागू शकते. म्हणजेच या स्थितीस लघु परिपथन असे म्हणतात. आणि यावेळी प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते, त्यामुळे परिपथात आग देखील लागू शकते. याला आपण लघु परिपथन म्हणतो किंवा शॉर्ट सर्किट होणं असंही म्हणतो. त्याची 2 कारणे इथे दिलेली आहेत की उघडी वीजयुक्त तार किंवा उघडी तटस्थ तार एकमेकाच्या संपर्कामध्ये आल्यास अथवा ते एकमेकांना जर चिकटल्यास. आता हे कधी होऊ शकतं? ज्यावेळेस वीजयुक्त तार आणि तटस्थ तार यांच्यावरील प्लास्टिकचं विद्युतरोधक आवरण हे तुटतं, खराब होतं, त्यावेळेस या 2 तारा एकमेकांना स्पर्श करतात आणि त्यावेळेस लघु परिपथन होत असतं. जाऊया पुढील प्रश्नाकडे. रासायनिक समीकरण म्हणजे काय? रासायनिक समीकरणांचे महत्त्व काय हे आपल्याला लिहायचं आहे. सुरुवातीला रासायनिक समीकरणाची व्याख्या काय असेल? तर रासायनिक सूत्राचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण म्हणत असतात. त्याचं आपल्याला महत्त्व लिहायचं आहे. तर रासायनिक समीकरणाचं महत्त्व हे पुढील प्रमाणे आहे. अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितमध्ये होतं. रासायनिक अभिक्रियेमध्ये एकूण वस्तुमान अक्षय राहतं, समान असतं. रासायनिक अभिक्रियेमध्ये अणूची संख्या ही समान असते, कायम असते. रासायनिक अभिक्रियेमध्ये तयार होणाऱ्या उत्पादित घटकांचे प्रमाण व गुणधर्म हे अभिक्रियाकारकांच्या घटकांचे प्रमाण व गुणधर्म यापेक्षा थोडेसे वेगळे असतात. त्यानंतर शेवटी रासायनिक अभिक्रियेमध्ये सामान्यतः ऊर्जेचे उत्सर्जन किंवा शोषण होत असते. हे सर्व काही रासायनिक अभिक्रियेचे महत्त्व आहेत. त्यानंतर आधुनिक आवर्त सारणीची रचना आपल्याला लिहायची आहे. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्ये त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडलेली आहेत. यामुळे आधुनिक आवर्त सारणीमध्ये 1 ते 7 आडव्या ओळी आहेत, ज्याला आपण आवर्त म्हणत असतो. म्हणून 7 आवर्त आहेत. तसेच प्रत्येक सारणीमध्ये 1 ते 18 उभे स्तंभ आहेत, त्यांना आपण गण म्हणत असतो. एकूण गण हे 18 आहेत व आवर्त व गण यांच्या रचनेतून चौकटी तयार होतात. या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शवलेले आहेत. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला लिहायचं आहे की प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा आहे. आवर्त सारणीच्या तळाशी 7 ओळी व्यतिरिक्त आणखी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवलेले आहेत. त्यांना अनुक्रमे लॅथेनाइट व ॲक्टिनाइट श्रेणी असं म्हटलेलं आहे. 2 श्रेणीसहित आवर्त सारणीमध्ये 118 चौकटी आहेत, म्हणजेच 118 मूलद्रव्ये आहेत. हे देखील लक्षामध्ये असू द्या. संपूर्ण आवर्त सारणी मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या आधारे एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड या 4 खंडामध्ये विभागलेली आहे. एस खंडामध्ये गण 1 व 2 येतात, तर गण 13 ते 18 हे पी खंडामध्ये येतात. गण 3 ते 12 हे डी खंडामध्ये येतात
तर तळ्याच्या लॅथेनाइट व ॲक्टिनाइट श्रेणी या एफ खंडामध्ये येत असतात. डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्ये असेही म्हणतात. शेवटचा मुद्दा, आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दिसून येते. या नागमोडी रेषेच्या साह्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकारात आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे हे प्रकार दाखवलेले आहेत. नागमोडी रेषेच्या आजूबाजूच्या धातू सदृश्य नागमोडी रेषेच्या आजूबाजूला धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. तर नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू आहेत आणि उजव्या बाजूला सर्व धातू आहेत. तर अशा प्रकारे आधुनिक आवर्त सारणीची वैशिष्ट्ये आपण एकूण 5 मुद्द्यांमध्ये लिहिलेले आहेत. प्रश्न 4 यामध्ये आपल्याला 2 उपप्रश्न विचारलेले आहेत. त्यापैकी कोणता एक उपप्रश्न सोडवायचा आहे. हा प्रश्न आपल्याला 5 गुणांसाठी असेल. तर रासायनिक समीकरणावर आधारित उपप्रश्नांची आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. तर या ठिकाणी अभिक्रिया काय, सिल्वर नायट्रेट अधिक सोडियम क्लोराईड, कोणते अभिक्रियाकारक तयार झाले आहेत, सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट ही अभिक्रियाकारक तयार झालेले आहेत. पहिला प्रश्न, वरील रासायनिक अभिक्रियेचा प्रकार आपल्याला लिहायचा आहे. प्रकार कोणता असेल तर ही दुहेरी विस्थापन अभिक्रिया करण्या ठिकाणी आयनांची अदलाबदल झालेली आहे. दिलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या प्रकाराची आपल्याला व्याख्या लिहायची आहे. तर ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हटलं जातं. यावर आधारित पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांची नावे आपल्याला लिहायची आहेत. केवळ अभिक्रियाकारकांची नावे आपल्याला लिहायची आहेत. कोणते आहेत अभिक्रियाकारक या ठिकाणी, तर सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड ही यांची नावे आहेत. सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड. पुढचा प्रश्न, दिलेल्या अभिक्रियेत कोणते उत्पादित अवक्षेपाच्या रूपात आढळतं, तर सिल्वर क्लोराईड हे अवक्षेपाच्या रूपामध्ये आढळतं. शेवटचा प्रश्न, वरील रासायनिक अभिक्रिया कोणत्या नावाने ओळखली जाते, तर ही अभिक्रिया अवक्षेपण रासायनिक अभिक्रिया या नावाने देखील ओळखली जाते. कारण यामध्ये जे उत्पादित तयार होत आहेत त्यामध्ये अवक्षेपाची निर्मिती होत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 4 मधील हा दुसरा उपप्रश्न आहे. पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय याची आपल्याला व्याख्या द्यायची आहे, माहिती द्यायची आहे. तर 0° तापमानाचे पाणी तापवले असता 4° सेल्सिअस तापमान होईपर्यंत त्याचे प्रसरण होण्याऐवजी आकुंचन होते आणि 4° सेल्सिअसला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते. आणि त्यानंतर मग पुन्हा 4° सेल्सिअस तापमानाच्या पुढे तापमान जर आपण वाढवले, त्या पाण्याला जर आपण उष्णता दिली आणि पाण्याचे तापमान जर आपण वाढवले तर पाण्याचे आकारमान वाढत जाते. आणि 0° सेल्सिअस ते 4° सेल्सिअस या तापमानादरम्यान पाण्याच्या या आचरणास पाण्याचे असंगत आचरण असं म्हणतात. आणि पाण्याची घनता 4° सेल्सिअसला ही सर्वात जास्त असते. हा देखील मुद्दा लक्षामध्ये घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, यावरील थंड प्रदेशात खडकाच्या भेगात पाणी जाऊन खडक का फुटतो, याला देखील पाण्याचे असंगत आचरण कारणीभूत आहे. ते कसं कारणीभूत आहे त्याचं आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर थंड प्रदेशात थंडीच्या दिवसात वातावरणाचे तापमान बऱ्याच वेळा 0° सेल्सिअसच्या खाली जाऊ शकते. सामान्यतः खडकाच्या भेगांमध्ये पाणी असते आणि पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याचे तापमान 0° सेल्सिअसच्या खाली गेल्यास या ठिकाणी पाणी प्रसरण पावते व कालांतराने त्याचे बर्फ बनते व त्याचे आकारमान देखील अधिक होते. आणि अशा वेळी खडकांच्या भेगामधील पाण्याने निर्माण केलेल्या या दाबामुळे खडक फुटतो व त्याचे छोटे छोटे तुकडे होतात. शेवटचा प्रश्न, होपच्या उपकरणांची आकृती आपल्याला काढायची आहे. तर अशा प्रकारे आपण होपच्या उपकरणांची आकृती आपल्याला काढायची आहे. या ठिकाणी हे नळकांड आहे, त्याच्या भोवती आपल्याला गोठण मिश्रण द्यायचं आहे. गोठण मिश्रण म्हणजेच काय असेल, बर्फ व मिठाचं हे मिश्रण आहे. व या ठिकाणी वरच्या भागाला तापमापी दिलेले त्याला नाव द्यायचं आहे T2. खालच्या भागाला जे नाव दिले त्याला नाव द्यायचं आपल्याला T1. तर अशा प्रकारची आपण ही आकृती काढलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रथम सत्र
परीक्षा विज्ञान भाग 1 यावर आधारित एकूण 40 आणि विकल्पासह 20 अशी एकूण 60 गुणांची प्रश्नपत्रिका अभ्यासलेली आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे विज्ञान विषयक व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्याला डिजिटल विज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।